बसलेलं काय तर चाल. होय. बाळा चहा देऊ तुला? नाही, मला नको यार, माझी मॅच चालू आहे. थांब जरा. काय थोडासा घे ना बाळा. नाही नको, मला नको. काय याचं सारखे खेळण्यामध्ये त्रास इच्छा नको असते. मला. काही गोळ्या घेतल्यात ना? हो ग, घेतल्या मी गोळ्या. किती काळजी करशील माझी. हो, तब्येतीची काळजी घ्यायला लागते नाही. हो मी घेते काळजी. तू पण काहीतरी खाऊन घे जा. हो. वा, सासू सुनेचं काय प्रेम आहे. तू नजर नको लावू रे. तू कशाला बोलतो. अगं आई, खरं तर खरंच बोललो ना. ते आहेच ना तुमचं एक दुसऱ्यावरती प्रेम जास्त. आहे आमचं प्रेम एकमेकींवर. बहुत बढिया. अगं प्रिया, हे चहाचं टाक तिथून घे जरा. हो, आली, आली, आली. आहे का घरात? अरे राजू आला ये बस. प्रिया ए प्रिया, अगं तुझा भाऊ आलाय राजू. हो हा. या राजू दादा, या बसा बसा बसा. बरेच दिवसांनी वेळ मिळाला तुम्हाला. बसा. प्रिया, अरे दादा हो ताई. कसं आहेस? बरं आहेस? हो मस्त एकदम. ठीक आहे. अरे अरे वा. काय मिठाई आणलीस तू? आई तुम्हाला नाही मिळणार ना याच्यातली. डायबिटीस थोडीशी दे. अजिबात नाही. शुगर आहे दिली माझ्या, ती वाढली दिली पहिल्यापैकी असतो. थोडीशी दे ना. थोडीशी. मी निघतो. अरे इतक्या निघताय? हो एवढंच थोडं वेळ? नाही लगेच निघाला. हो, माझा इथे बाजूला त्याला हॉस्पिटलला माझा मित्र ऍडमिट आहे. मी त्यालाच बघायला आलो होतो मी. तर म्हटलं त्याला बघता ना, नंतर तुमच्याकडे पण एखादी चक्कर मारून यावी. बस जेवून जा. नको नंतर येईल पुन्हा कधीतरी. हा? प्रिया, एक सांगू का? बोल ना दादा. तुमची ही सगळी फॅमिली आनंदी बघून मला खूप स्वतःला आनंद वाटतो. एवढी चांगली सासू मिळाली आहे तिला, एवढा चांगला सुंदर नवरा मिळाला तिला. असे सगळे जण आनंदी जा आणि खुश राहा. मला खूप बरं वाटलं खरं. खूप माझी काळजी घेतात आहे. माझी सासूबाई नाही, माझी आईच आहे ती. हो, नक्कीच. तुझी बहीण पण खूप प्रेमळ आहे. माझी खूप काळजी घेते आणि घर पण सगळं छान ठेवते. मग आम्ही एकटी छान नाही, ती पण छान आहे म्हणून आमचं घर आई पण बोलतात. म्हणून आमचं घर आनंदी आहे. चला मी येऊ मग. चला आई, येतो. नमस्कार. थांबला असताना बसलो असतो आपण आज. हो भाऊजी, थांबलो असतो मी, पण मित्र ऍडमिट आहे ना हॉस्पिटलला, म्हणून मला जायचं आहे. ठीक आहे, चला सोडा. दादा सांभाळून जा. हो ताई. अरे राहुल, हा. हे राहुल, मामा चालले तो. अरे बाबा, जातो की. अरे राहून थोडंसं काम आहे जरा अर्जंटली, म्हणून मला निघायचं. हा. नंतर ये पुन्हा कधीतरी. हो नक्की हो नक्की लवकर या. निघू. हो. बघा माझा वाचा किती संस्कारी आहे. एवढा मोठा झाला तरी पाया पडायचं विसरलं नाही बाई. मग मुलगा कोणाचा आहे? संस्कार असणारच ना. चला येऊ. बापरे, एवढे मेसेज आले. फोन तरी बघते.
काय फालतूगिरी आहे. कुठलेही फेक मेसेज ग्रुप वरती येत राहतात. काय रे, काय झालं? काय नाही आजी, हा एक फेक मेसेज आलाय ग्रुप वरती. ते सांगतायत ज्योतिषी सांगणार खरे गुरुजी, पण हे सगळे खोटे असतात. सगळंच तर खोटं सांगतात. मला पाठव ना, मी बघ. अच्छा तर तुला फॉरवर्ड करतो. जाऊन बघायला हरकत नाही. महाराज मी येऊ का? ये बालिके ये. ये बालिके इथे बस. महाराज जरा माझा हात बघा ना, काय लिहिलंय माझ्या भाग्यामध्ये. हो बालिके, बघू तुझा हात. ते काय ग? काय झालंय महाराज? काय बघतोय मी? अरे रे 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 रे, किती दयनीय अवस्था आहे तुझी परी. तुझा जात होतोय ग, त्या घरात तुझा जात होतोय. सासू तुला छळते. काय बघतोय मी? नवरा तुझा अजिबात ऐकत नाही. तुला घरात कोणी इज्जतही देत नाही. बालिके तू किती भोळी ग, भोळी. हो बाबा. तरी सुद्धा तू या घरात टिकलीस. दुसरी कोण असती तर पळून गेली असती ग. हो महाराज, तुम्ही बोलताय ते बरोबर बोलताय. महाराज याच्यावर काही उपाय? बालिके एक उपाय आहे. कोणता उपाय महाराज? उपाय आहे पण मी सांगेल तसेच करायचे. पण दक्षिणा तो उपाय सांगा महाराज. मी सांगेल तसे करायचे. उलट्या प्रवाहाने चालायचे. म्हणजे काय महाराज? म्हणजे विरुद्ध वागायचे. काय समजले? हो महाराज. तसेच वागायचे. हो महाराज. ठीक आहे, ये तू. नमस्कार करते हा. महाराज माझा हात बघा ना. काय बघतोय मी? किती दयनीय अवस्था आहे तुमची. तुमचा मुलगा तुमचं ऐकत नाही, पण सून तुमच्या हाताबाहेर, ती तुमच्या काडीचंही ऐकत नाही. किती दयनीय अवस्था आहे तुमची. तुम्हाला घरी काडीचीही इज्जत नाहीये. काय बोलता महाराज? काय करू मी? तुम्हाला घरी काडीचीही इज्जत नाहीये. काय सांगताय? काही उपाय सांगा ना. काय करू? पण दक्षिणा, महाराज यावर काही उपाय? पण दक्षिणा, पण दक्षिणा. अरे अरे अरे, हे घेऊन जा. पण दक्षिणा. उपाय आहे, मी सांगेल तसे करायचे. उलट्या प्रवाहाने जायचे, म्हणजे विरुद्ध वागायचे. समजले? काय समजले? पण दक्षिणा. पण दक्षिणा. काय महाराज, उद्या कुठे जायचंय आपल्याला पार्टीला? हो, किती पार्टी ना?
आई हा काय अवतार गेलाय आजी ते बघ ना. काय करू मी? माय लाईफ माय रूल्स. अंडरस्टँड? सगळी लाज लज्जा सोडून दिली आहे यांनी. काय करणार? अगं प्रिया, माझ्या गोळ्या दे ना गं जरा. हे घ्या आणि गेला. काय करू? प्रिया, मंगळसूत्र कुठे आहे तुझं? हे काय इथे पडलंय? वाटली नाही माझी वाटली. दारू द्या दारू. बायको वाटली ते बोललो तुला. डोकं खराब करून ठेवलं माझं. दारू दे दारू. दारू सर्व काम करते मला. आणि बाटली लागवते. बाटली दे मला. बाबा हे बाबा दारू पिऊन तमाशा करायचा नाही. चल आता मी विसरून जाईल तू माझा बाप आहेस. कळलं का? कोण आहे बोलणारा? ही तुमचा पोरगा आहे. नाही त्रास देत दारू बोललो तिला आम्हाला. नाटक करू जास्त. हे बाबा मी शेवटचं सांगतोय, घरच्यांना दारू पिऊन त्रास नाही द्यायचा. नाही तर मी मागे पुढे बघणार नाही. कळलं का? काय झालं? जात्या आईला विचार. काय हा अवतार करून घेतलास? तुम्ही तरी काय बोला. भाऊजी हो भाऊजी काय अवस्था करून घेतली तुम्ही? अरे राजू काय झालं असं? अरे काय सांगू तुला. हा लय त्रास झाला रे. लय त्रास झाला. काय झालं असं? अरे तो ज्योतिषी खऱ्या ज्योतिषी हा हात 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 ज्योतिषी हात हा ज्योतिष बघतो ते मला लय त्रास दिले. माझी बाबा किंवा बहिणीने मला लय त्रास दिला. लय त्रास दिला. तंग हो का? झालो मी. तंग झालो. बोल ज्योतिषी बाबा. तो चौकातला खरे बोलायची कुठे भेटला? ज्योतिषी. कुठे भेटला तुम्हाला? अरे तो हा राहतो तो फेमस आहे. चला कुठला आहे तो बाबा? दाखवा मला. काय त्याकडे चौकात चौकात का? ठीक आहे या चौकात ना. ठीक आहे बघतो. महाराज जरा माझा पण हात बघा. हो हो नक्कीच. द्या तुमचा हात. हे घ्या.
अरे रे, हे काय बघतोय मी? बायका पोरी तुमचं ऐकत नाही, आई बाप तुम्हाला विचारत नाहीत. दयनीय अवस्था आहे तुमची. छे 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 छे, देवा परमेश्वरा. महाराज, तुम्ही तर माझा डावा हात बघतायत, पण मी तर असं ऐकलं की पुरुषांचा उजवा हात बघतात. चुकून झाले बरे, द्या उजवा हात. महाराज, तुम्ही बोललात की मग तुम्हाला तुमचे बायका पोरं विचारत नाहीत म्हणून. जिथे माझं लग्नच नाही झालं तर ते आले कुठनं? हा महाराज, आता मी तुम्हाला तुमचं भविष्य सांगतो. आता महाराज, आता मी तुम्हाला तुमचं भाऊजी, प्रियाताई, बघ मी कोणाला आणलाय पकडून. काय आराम करा, काय सांगितलं त्या लोकांना? सर्वांना तेच सांगत असत. हे लोकच माझ्याकडे आले होते. यात माझी काय चुकी? सोडा मला, सोडा. ए, थांब, हा? पाहिलं तुम्ही, हे असे बंधू बाबा आपल्या लोकांना फसवतात आणि असल्या लोकांच्या तुम्ही नादी लागून आपला स्वतःचा संसार उद्ध्वस्त करता. हो रे दादा, तू बरोबर बोलतोयस. उगीच त्या बंधू महाराजाकडे गेली आणि माझ्या संसाराचं वातावरण करून घेतलं नाही आयुष्य. तुझं काही चुकी नाही. तुझीच काय, माझी पण चुकीच आहे. तुझ्यावर तिकडे हात दाखवायला गेलो त्या बंधू बाबाकडे, महाराजाकडे, लाचामध्ये पूर्ण भांडणं लागली. म्हटलं नाही जाणार सॉरी. होईल बाबा, माझी पण चूक झाली. मी पण त्या बंधू महाराजकडे गेलो होतो, पण परत मी असं करणार. आई, मला माफ कर. मी खूप वाईट वागले तुमच्यासोबत. हो गं प्रिया, आपण उगाच त्या बंधू बाबाकडे गेलो आणि आपल्या सगळं कुटुंबात वादळ उठलं. पुन्हा कोणी त्या बंधू बाबाकडे जायला नको. आणि आता माझ्याकडून काही चुकलं नाही. तुमची काळजी कोणी चुकायला नको. चला, अंत भला तसा भला. आई, काय आता तुम्ही पण बाबाकडे जाऊन चुकी केली की नाही? तुम्ही पण सॉरी बोलायला पाहिजे ना. पण मी मोठी आहे ना, मी मग काय कसं झालं? सॉरी म्हणणार? मग काय झालं? आईला काय बोलायचं ना माझ्या, हे सर्व तुझ्यामुळे होतं, तुझ्यामुळे. बाबा, तुम्ही माझ्या आईला काय बोलू नका. मी नाही बोलू शकत सॉरी. तुम्ही सगळे माझ्यापेक्षा लहान आहात. मी कसं तुम्हाला सॉरी म्हणणार? बघितलं ना, अजिबात मला बोलायचं नाही कोणी. तुमच्या बाजूनेच बोलताय पहिलं. मी मोठी आहे ना. आता तुमच्यामुळे बोलायला सगळ्या जणांनी असं मुलाला पण बोलायला लागलं. दक्षिणा